नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कोरडवाहू शेतीमध्ये किंवा शाश्वत उत्पादनासाठी आंतरपीक पद्धती। एकंदरीत पाहता खरीप हंगाम आलेला आहे। कोरडवाहू क्षेत्रासाठी आंतरपीक हे खूप शाश्वत उत्पन्नासाठी महत्त्वाचं आहे, जेणेकरून उत्पन्नाची हमखास हमी आपल्याला यामध्ये मिळते। यामध्ये प्रमुख गोष्टी आपल्याला पाहिजेत की आंतरपीक हे मुख्य पिकासाठी पूरक असावे, स्पर्धक नसावे। दुसरी गोष्ट, आंतरपीक आणि मुख्य पीक याच्या वाढीच्या अवस्था वेगळ्या असतात, त्याची काळजी घ्यायची। आणि प्रामुख्याने आंतरपीक हे आपल्याला कडधान्य निवडायचे कोणत्याही पिकामध्ये। आज आपण तिथे पाहणार आहोत की आंतरपीक पद्धती आणि ओळींचे प्रमाण आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। प्रमुख पीक आता कापूस, सोयाबीन आणि तूर ही महत्त्वाची प्रमुख पीक आहेत आणि ह्यामध्येच आंतरपीक हे लागवड केलं जातं। आज आपण याच्यामध्ये ओळींचं प्रमाण पाहणार आहोत की कोणत्या मुख्य पिकाबरोबर आंतरपिकाच्या ओळी किती असणार आहेत, खूप महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये आता आपण पाहतो विदर्भ, मराठवाडा, कापूस, सोयाबीन, एक कापसाची ओळ, एक सोयाबीनाची ओळ, एक एक असा एक रेशो आपण लागवडीसाठी करू शकतो। आता रुंद ओळीमध्ये आपण काय करू शकतो की कापूस आणि मूग, एक कापूस दोन मूग असं आपण रुंद सरीमध्ये करू शकतो किंवा ओळीमध्ये करू शकतो। दुसरा आहे कापूस आणि तूर, हा महत्त्वाचा सर्वात आहे कापूस आणि तूरचा। काही शेतकरी 4 कापूस 1 तूर करतात, काही शेतकरी 5 कापूस 1 तूर करतात, काही शेतकरी 6 कापूस 1 तूर करतात, काही शेतकरी 8 कापूस 1 तूर। म्हणजे ज्या जास्त ओळी आहेत त्या कापसाच्या आहेत आणि एक ओळ आहे ती तुरीची आहे। याच्यामध्ये हा रेशो सर्वात जास्त शेतकरी बांधव करतात, 4 1 चा 6 ते 8 1 पर्यंतचा, की कापसाच्या ओळी जास्त आणि त्यामध्ये तुरीची लागवड केली जाते। आता विदर्भात प्रामुख्याने ज्वारीचाही काही ठिकाणी केलं जातं की कापूस 1 पहिल्यांदा घेतात, कापसाच्या 6 म्हणजे कापूस 6, ज्वारी 1, त्याच्यामध्ये तूर 2 आणि पुन्हा ज्वारी। म्हणजे विदर्भ विभागात प्रामुख्याने कापूस 6, 1 ज्वारी, 2 तूर आणि 1 ज्वारी, म्हणजे 6 1 2 1 अशा प्रामुख्याने आंतरपीक पद्धती ओळींची आहे ती केली जाते। आता दुसरं पाहणार आहोत आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये। पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने सोयाबीनामध्ये आंतरपीक केलं जातं। सोयाबीन 4 तूर 2, सोयाबीन 4 उडीद मूग असे 2, म्हणजे 4 सोयाबीनच्या ओळी, त्यानंतर 1 ओळ मूग 1 ओळ उडीद असंही केलं जातं। किंवा बाजरी आणि तूर असा एक रेशो घेतला जातो, याच्यामध्ये बाजरीच्या 2 आणि तुरीचं 1 असंही केलं जातं। सूर्यफूल तूर हेही केलं जातं, सूर्यफूलच्या 2 तुरीची 1 हेही केलं जातं। किंवा तूर आणि गवार हे एक आपल्याला आंतरपीक बघतो की तूर 1 गवार 2 असं प्रामुख्यानं हे आंतरपीक आपण पाहू शकतो। प्रामुख्याने आंतरपीकचं कारण आहे आंतरपीक हे लवकर निघतं मुख्य पिकाच्या आधी, याचा फायदा तुम्हाला शाश्वत उत्पादनासाठी मिळतो। आपण बघतोय हवामान बदलामुळे पावसाचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतो। पाऊस जर कमी झाला तर तुम्हाला आंतरपीक हे उत्पादन देऊ शकतं। पाऊस जर बरोबर आहे तर तुम्हाला दोन्ही पिकामधून शाश्वत यामध्ये उत्पादन मिळू शकतं। धन्यवाद, थँक्यू।